नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत। तर प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीकडे, प्रत्येक भारतातल्या व्यक्तीकडे हे गव्हर्नमेंटचे 7 कार्ड असणे अतिशय गरजेचे आहे। तर तुम्हाला दवाखान्यातील तुम्हाला जास्त ऑपरेशनचा खर्च कमी करण्यासाठी तुम्हाला कार्ड हवं असेल, नंतर अनेक सर्वसामान्य व्यक्तीला रोजगार हवा असेल, अनेक शेतकऱ्यांना कर्ज हवं असेल, अनेक बँकेमध्ये व्यवहार करण्यासाठी एक कार्ड लागतं। ते कार्ड कोणतं आहे? नंतर तुम्हाला अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आपण फिरण्यासाठी जातो, अनेक सार्वजनिक ठिकाणी ते कार्ड लागतं। म्हणजे असे कोणकोणते कार्ड लागतात याची तुम्हाला या कार्डमधून तुम्हाला लाखोचा नफा सुद्धा घेता येतो। असे गव्हर्नमेंटचे अतिशय गरजेचं आहे, त्यामधून तुम्हाला लाखोचा नफा सुद्धा घेता येतो। आता आम्हाला कोणकोणती कार्ड आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुराय या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर स्वागत। असेच आपण योजना संबंधित व्हिडिओ, वेगवेगळ्या योजना आपल्या युट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो। त्यामुळे आपल्या हा व्हिडिओ आवडल्यास एक फ्री मध्ये लाईकचं बटन दिसतं, ते एक लाईकचं बटन दाबा आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। तर यामधलं महत्त्वाचं पहिलं कार्ड आहे ते म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड। तर हे आयुष्यमान भारत काय कार्ड आहे? तर भारतातल्या सर्व लोकांना, जे लोक वंचित आहेत, जे लोक शोषित आहेत, अशा लोकांना ज्यांचं ऑपरेशन आहे, ज्यांचं दवाखान्याचा खर्च त्यांना भागवता येत ना, अशा लोकांना हे आयुष्यमान कार्ड काढण्यात आलेलं आहे। तर या आयुष्यमान कार्डापर्यंत प्रत्येक भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला 5 लाखापर्यंत मोफत उपचार घेण्यात आलेत। त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत? शस्त्रक्रिया, नंतर मोठमोठ्या आपल्या शस्त्रक्रिया होतात, मोठमोठे हॉस्पिटल असतात, त्यामध्ये म्हणजे आपण तिथं जाऊ शकत नाही, पण ह्या कार्डद्वारे आपण 5 लाखापर्यंत लोन सँक्शन करून आपण तिथं जाऊ शकतो आणि फ्री मध्ये तुमचे जे शस्त्रक्रिया असतात मोठमोठ्या दवाखान्यामध्ये। आणि आता हे कार्ड कोणकोणत्या व्यक्तींना? तर जे लोक ओबीसी आहेत, नंतर जे वंचित आहेत, जे गरीब कुटुंब आहेत, जे कृषी कामगार आहेत, जे शेतकरी आहेत, जे व्यक्ती अपंग आहेत, एसटी आहेत, एससी आहेत आणि जे लोक वंचित, म्हणजे भारतातल्या सर्व व्यक्तींना हे आयुष्यमान कार्ड दिलेलं जातं। फक्त त्यांचं उत्पन्न कमी असणं गरजेचं आहे। आता तुम्हाला जवळजवळ या कार्डद्वारे 10,000 जे आजार आहेत त्या आजारावर उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जातात। हे अतिशय महत्वाचे। आता तुम्हाला हे कार्ड कसं काढायचं? मोबाईलच्या ऍपद्वारे सुद्धा हे कार्ड काढलं जाऊ शकतं। नंतर तुम्हाला महत्वाचं सांगतो, ह्याच्यासाठी लागणारी कागदपत्रे कुठले आहेत? तर तुम्हाला लागणारं कार्ड आहे म्हणजे आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र, दुसरं पाहिलं गेलं तर तुमचं पासपोर्ट साईज फोटो, बँक खाते। तर तुमचं जे लोन सँक्शन होते तुमच्या अकाउंटवरती येते आणि ते तुमच्या हॉस्पिटलला जमा करण्यासाठी बँक खातं। आता दुसरं पाहिलं गेलं तर ते कार्ड आहे म्हणजे आभा कार्ड। आभा कार्ड हे आयुष्यमान कार्डाद्वारे सुद्धा दिले जातात। आता जे प्रत्येक रुग्ण आहेत त्या रुग्णाची माहिती या आभा कार्डमध्ये ठेवलेली जाते। हे आता त्यामुळे आता आभा कार्डचे फायदे काय आहेत? तर फायदे काय आहेत? या आभा कार्डद्वारे लगेच तुम्हाला, आता जे पेशंटवरती आता अनेक पेशंट सिरियस असतात, अशा पेशंटला सिरियस घेण्यासाठी ज्यांच्याकडे आभा कार्ड असते, आता त्या पेशंटला कोणता रोग झालाय, कोणती शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, या आभा कार्डद्वारे एक फाईलमध्ये प्रत्येक डॉक्टरकडे, प्रत्येक दवाखान्याचे या आभा कार्डच्या आयडीद्वारे ही माहिती उपलब्ध असते आणि त्या आभा कार्डद्वारे लगेच त्याच्यावरती उपचार करण्यात येतात। त्यासाठी तुम्हाला काढण्यासाठी काय लागतं? आधार कार्ड आणि तुमचं रेशन कार्ड झेरॉक्स, हे दोन्ही कागदपत्र असलं तर तुमचा आभा कार्ड जो आयडी आहे तो आयडी तयार केला जातो। आता हे कार्ड कसं मिळवायचं? तर आपलं जे आयुष्यमान कार्ड पोर्टल आहे त्या पोर्टलवर नोंदणी करून, आता याचा फायदा काय? तर हे प्रत्येक डॉक्टर असतात, प्रत्येक दवाखान्यामध्ये डॉक्टर्सकडे याचा माहिती उपलब्ध असते। आता प्रत्येक लोकांना उपचार घ्यायचं गेलं लगेच, ह्या उपचारामध्ये दवाखाने माहीत नसतात आणि वेगळे। आता तुम्हाला जे आभा कार्डवरती कुठले कुठले दवाखान्यात ह्या आता एखाद्याला कुठलाही रोग, कॅन्सर झाला असेल, एड्स झाला असेल, HIV झाला असेल, म्हणजे कोणकोणते असे रोग होऊ दे, आता त्याच्यावरती उपचार घेण्यासाठी लगेच त्या आभा कार्डच्या लिंकवर तुम्ही पाहिला तर तुम्हाला लगेच दवाखाने उपलब्ध आणि मोफत उपचार सुद्धा झाले। तर लगेच आजारावरती ह्याच्यावरती निदान सुद्धा करता येतं। तर दुसरं कार्ड आहे ते म्हणजे ई श्रम कार्ड। ई श्रम कार्ड कोणाला भेटतं? ते म्हणजे जे असंघटित कामगार आहेत त्या कामगाराला संघटित करण्यासाठी या ई श्रम कार्डाचा मूळ उद्देश आहे। तर यामध्ये या कार्डद्वारे लाभ कोणकोणत्या गोष्टीला घेता येतो? तर प्रत्येक कामगाराला एक आयडी नंबर दिला जातो, त्यामुळे प्रत्येक भारतात किती कामगार आहेत याची नोंद या ई श्रम कार्डद्वारे ठेवली जाते। तर याचा फायदा काय? तर तुम्हाला जे कामगार आहेत, कामगाराचे ई श्रम कार्ड काढलेत अशा लोकांना अपघात विमा सुद्धा भेटला जातो या कार्डद्वारे। तर अनेक वैद्यकीय सुविधा या कार्डद्वारे भेटल्यात। तर तुम्हाला 60 वर्ष झाल्यानंतर तुम्ही याच्यावरती पॉलिसी काढली तर तुम्हाला कमीत कमी 60 वर्षांत तुम्हाला 3,000 महिन्याला 3,000 ची पेन्शन सुद्धा ह्याच्यावरती भेटते। आता तुम्हाला पेन्शन कशी काढायची ह्याच्याबद्दल सुद्धा माहिती दिलीत। त्यासाठी आता पात्रता म्हणजे कोणकोणत्या व्यक्तींना ही ई श्रम कार्ड काढते? जे शेतकरी आहेत, नंतर जे मजूर लोक आहेत, जे लोक घरकाम करतायत, जे रस्त्यावर जे फळ विक्रेते असतील, नंतर गाडे विक्रेते असतील, वेगवेगळे विक्रेते आहेत, नंतर जे चालक, वाहक, ड्रायव्हर संघटना असतील, या सर्व व्यक्तींना ई श्रम कार्ड काढता येतात। आता ह्या वयाची अट काय आहे?
तर जे लोक 16 ते ह्याचं 16 वर्ष कंप्लीट असणं अतिशय गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त 59 वर्षापर्यंत ई श्रम कार्ड चालतं. आता ह्यासाठी तुम्हाला आधार कार्ड कुठलं तर तुम्हाला महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतं. आधार कार्ड, पासबुक आणि मोबाईल नंबर, म्हणजे मोबाईल नंबर तुमचा ओटीपी येण्यासाठी हे अतिशय गरजेचं असतो. आता हे जॉब कार्ड कोणाकोणाला ह्याच्यामध्ये दुसरं महत्वाचं गोष्ट आहे ते म्हणजे तुमचं जॉब कार्ड. चौथी गोष्ट आहे जॉब कार्ड. आता हे कोणकोणत्या व्यक्तीला काढलं जातं तर रोजगार हमी योजना म्हणजे ग्राम विकास मंत्रालयाद्वारे हे जॉब कार्ड दिले जातात. आता ह्या जॉब कार्डद्वारे फायदे काय तर तुम्हाला 100 दिवसांमध्ये तुम्हाला 3 महिन्याचं, ज्या लोकांना जॉबची गरज आहे, ज्या लोकांना रोजगाराची गरज आहे, म्हणजे तुम्ही हे जॉब कार्ड काढलं तर तुम्हाला 3 महिन्याचा रोजगार भेटतो. तर तुम्हाला ह्यामध्ये दुसरं पाहिलं लाभ काय तर पात्र कुटुंबांना प्रत्येक रोजगार म्हणजे 3 महिन्यापर्यंत 100 दिवसात आपल्याला जवळजवळ 3 महिन्याचं काम भेटतं. तर तुम्हाला जॉब कार्ड काढायचं कसं तर आपल्याला काढायसाठी तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये नोंद करून घ्यावी लागते. नंतर जो आधार कार्ड, नंतर शाळेचा दाखला आणि तुमचं जे बँक पासबुक आहे. आता तुम्ही काम केलंय ते काम केल्याचा पगार तुमच्या अकाउंटवर येण्यासाठी बँक पासबुक असणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. नंतर तुमचा शाळेचा दाखला, तुमचं वय किती आहे, नंतर तुम्ही कुठे राहता याची ओळख पटवण्यासाठी शाळेचा दाखला किंवा आधार कार्ड असणं हे अतिशय. आता याचे फायदे काय हे आपण थोडक्यामध्ये बघूया. तर याचे फायदे आहेत. जॉब कार्ड काढलंय, जॉब कार्ड काढलेल्या प्रत्येक व्यक्तीला नियमित रोजगार, म्हणजे तुम्ही जॉब कार्ड काढला आता कुठलं काम भेटतं हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये बनवणार. नियमित म्हणजे जवळजवळ तुम्हाला 3 महिन्यापर्यंत रोजगार, वर्षातून 3 महिने रोजगार भेटतो. तर तुम्हाला आता जे जलसंधारणाची कामे असतील, शेततलाव असेल, विहीर असेल, म्हणजे जी शेतकऱ्याची कामे असतील, नंतर ओढा बंधारे असतील, जे शेती जलसंधारणाची कामे असतील ते संपूर्ण जलसंधारणाची कामे आपण रोजगार हमीच्या जॉब कार्डद्वारे आपण करू शकतो. नंतर जे रस्त्याची कामे असतात ते सुद्धा आपण जॉब कार्डद्वारे करू शकतो. नंतर जे शाळेचं बांधकाम असतं ते शाळेचं बांधकाम सुद्धा या जॉब कार्डच्या माध्यमातून करू शकतो. आता दुसरं कार्ड आहे ते म्हणजे किसान क्रेडिट कार्ड. आता प्रत्येक शेतकऱ्याकडे हे कार्ड असणं अतिशय गरजेचं आहे. तर तुम्हाला हे असणं का गरजेचं आहे तर प्रत्येक शेतकऱ्यांना कमी व्याज दरामध्ये सरकारतर्फे आपल्याला कर्ज दिलं जातं. आता कर्ज किती भेटतं तर 3 ते 5 लाखापर्यंत आपल्याला कर्ज भेटतं. आता 3 लाखापर्यंत ते 5 लाखापर्यंत कोणकोणत्या गोष्टीसाठी भेटतं तुम्हाला शेतीतील औषधी घेण्यासाठी, ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी, म्हणजे शेतीची जे उपयोगी गोष्टी आहेत, नंतर तुम्हाला औषध पाण्यासाठी, सर्व गोष्टीसाठी कर्ज भेटतं. आता कर्ज किती भेटतं 3 लाखापासून 5 लाखापर्यंत आपल्याला कर्ज भेटतं. व्याजदर आहे, व्याजदर सुद्धा अतिशय प्रमाणात. तुम्ही वेळोवेळी जे किसान क्रेडिट कार्ड जो घेतले तर वेळेवर हप्ते भेटले तर तुम्हाला फक्त 4% सवलतीमध्ये कर्ज भेटलं जातं. आता कर्जाचे फेड सुद्धा हे अतिशय सुलभ आहे. नंतर तुमच्या शेतामध्ये संरक्षण भेटलं जातं हे कार्ड असलं तर. आता हे कार्ड काढल्यानंतर तुम्हाला अटी आणि नियम काय हे आपण थोडक्यात बघूया. तर हे कार्ड काढण्यासाठी हा व्यक्ती भारतातील नागरिक असावा, म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा नागरिक असतोच भारतातला. दुसरं पाहिलं गेलं तर हा व्यक्ती शेतकरी असणं अतिशय गरजेचं आहे. नंतर शेतकरी कामगार असेल तर चालेल, त्याच्याकडे सुद्धा हा किसान क्रेडिट कार्ड काढता येतं. नंतर त्या व्यक्तीचं 18 वर्ष वय कंप्लीट असणं अतिशय गरजेचं आहे. दुसरं पाहिलं गेलं तर जे बँकेचे नियम आहेत त्या बँकेच्या नियमाला अधीन धरून असणं हे अतिशय गरजेचं आहे. आता तुम्हाला कागदपत्र काय काय लागतात ते किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी ते महत्वाचं म्हणजे आधार कार्ड, नंतर तुमचं पॅन कार्ड सुद्धा काढणं अतिशय गरजेचं आहे. नंतर तुमचा जो 7/12 उतारा, तुमच्या नावावरती जमीन आहे त्या जमिनीचा 7/12 उतारा असणं अतिशय गरजेचं आहे. नंतर तुमचं बँकेचं पासबुक हे तुमचे डॉक्युमेंट किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी लागतात. आता दुसरा महत्वाचं कार्ड लागतं ते म्हणजे पॅन कार्ड. आता पॅन कार्ड म्हणजे काय तर पॅन कार्ड प्रत्येक व्यक्तीकडे, सर्व भारतातल्या प्रत्येक व्यक्तीकडे पॅन कार्ड असणं हे अतिशय गरजेचं आहे. आता हे पॅन कार्डचा उपयोग काय आता प्रत्येक व्यक्तीला माहित आहे, पण अनेक उपयोग तुम्हाला माहित नाहीत. त्यामध्ये प्रत्येक उपयोग तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामध्ये तुम्हाला महत्वाचं म्हणजे जे आपला बँकेचे व्यवहार होतात त्यामध्ये तुमचं ओळखपत्र म्हणून महत्वाचं काम जातं ते म्हणजे पॅन कार्ड. आता म्हणजे जे आपण टॅक्स भरतो त्याचं ओळखपत्र म्हणून आपण पाहतो त्याच्याकडे म्हणजे पॅन कार्ड. आता तुम्ही आर्थिक व्यवहार पाहतो, आता बँकेमध्ये पैसे भरायचे असतील तेव्हा तो सुद्धा आपल्या बँकेचे मॅनेजर पॅन कार्ड मागतात. नंतर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये व्यवहार करायचे असेल, शेअर खरेदी करायचे असतील, शेअर विकायचे असेल त्यावेळेस तुम्हाला पॅन कार्ड लागतं. नंतर तुम्हाला प्रत्येक कोणत्याही गोष्टीची खरेदी करायची असेल, विक्री करायची असेल त्यावेळी सुद्धा तुमचं पॅन कार्ड लागतं. आता हे पॅन कार्ड काढायचं कसं पॅन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला महत्वाचं लागतं आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स या तिन्हीपैकी एक डॉक्युमेंट. आणि दुसरं पाहिलं गेलं तर शाळेचा दाखला आणि तुमचं जन्म प्रमाणपत्र म्हणजे आपला जन्माचा दाखला आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा भेटून जातो. आता सर्वात महत्वाचं कार्ड ते म्हणजे आधार कार्ड. आता प्रत्येक व्यक्तीला असणं हे आधार कार्ड अतिशय गरजेचं आहे. तर आधार कार्ड काढणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आणि आधार कार्ड आता प्रत्येक जिथं जाईल तिथं आधार कार्ड मागितलं जातं. तर आधार कार्ड मागण्यासाठी तर महत्वाचं एकच डॉक्युमेंट लागतं ते म्हणजे तुमचा शाळेचा दाखला. शाळेचा दाखल्यानंतर तुम्हाला ते थंबिंग घेतलं जातं. थंबिंग घेतल्यानंतर आता आधार कार्डचे फायदे काय आता प्रत्येक शेतीच्या योजना असतील, नंतर सार्वजनिक सरकारी योजना असेल, नंतर तुम्हाला कुठे जाईल तिथं प्रत्येक ज्या ठिकाणी जाईल तिथं तुमचं आधार कार्ड जे असणं अतिशय गरजेचं असतं.
मित्रांनो ही 7 कार्ड तुमच्या जवळ असतील तर तुम्हाला अनेक लाखोचा लाभ तुम्हाला घेता येतो. मित्रांनो ही माहिती कशी वाटली, ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.